जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मागील अनेक वर्षांपासून उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या लालचक्की चौकात समृद्धी सामाजिक संस्था आणि उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भव्य कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाते। यंदाही नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भव्य कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला। नागरिकही मोठ्या संख्येने विसर्जनासाठी या ठिकाणी येत आहेत। यंदा 6वे वर्ष असून 5 दिवसांपासून बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात आलाय। समृद्धी सामाजिक संस्थेचे प्रदीप गोडसे यांच्याकडून गणपती बाप्पाची आरती, विसर्जन कुंड आणि बसण्यासाठी आसन व्यवस्था चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांनी गोडसे यांचे आभार मानले। लालचक्की चौकात प्रदीप गोडसे यांनी कोविड काळापासून गणपती विसर्जनाची अतिउत्तम व्यवस्था करून व नगरपालिकेचा स्टाफ बोलवून चांगले काम आणि चांगले कार्य केलेले मी आमच्या मंडळातर्फे तसेच उल्हासनगर श्री साईनाथ कॉलनीतर्फे गोडसे व नगरपालिकेचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही जर बघितलं तर आपण कोविड काळापासून ही प्रथा चालू केली आहे। ॲक्च्युली कोविड काळामध्ये मूर्ती विसर्जित करायसाठी जागा नव्हती किंवा कोविड काळामध्ये बाहेर निघण्याचं म्हणजे बंधनं होती आणि त्या अनुषंगाने आपण त्या कोविड काळामध्ये 2 वर्ष घरोघरी कुंड म्हणजे गाडीमध्ये कुंड हे करून घरोघरी जाऊन बाप्पांचं विसर्जन केलं, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन। आणि त्यानंतर 2 वर्ष झाल्यानंतर मग लोकांची मागणी होती नागरिकांची की तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर आता यापुढे आम्हाला चांगली सोय होईल, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन जवळच होईल, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावे। मग त्या अनुषंगाने 2 वर्ष कोविडचे झाल्यानंतर आता हे जो तुम्ही म्हटलं 6वं वर्ष आहे आपलं, आणि त्या ठिकाणी आपण एक लालचक्की चौकामध्ये कृत्रिम तलावाची निर्मिती केली। ज्या कृत्रिम तलावामध्ये POPच्या मूर्त्या असतील किंवा शाडू मातेच्या मूर्त्या असतील, कोणत्याही प्रकारच्या मूर्त्या असतील त्या या ठिकाणी आपण विसर्जित करण्यासाठी एक सुविधा नागरिकांसाठी खुली केली आहे। कंटिन्यू आम्ही जर पाहिलं तर 4 वर्ष आम्ही आमच्या स्वखर्चाने पूर्णपणे आमचा खर्च होता, परंतु आता हे 2 वर्ष आणि आता 3रा वर्ष आहे ज्या ठिकाणी उल्हासनगर महापालिका आमच्या सोबत आली आहे आणि एक 50-50% म्हणजे ज्या पद्धतीने काहीतरी आधार महापालिकेकडून पाहिजे तर त्या हिशोबाने एक आधार देत आम्ही दोघं महापालिका आणि समृद्धी सामाजिक संस्था यांच्या वतीने हे 3रं वर्ष आहे ज्या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे। आणि आपण जर बघताय ती परिसरातले गणपती तर येतच आहेत, परंतु 4 नंबर भाग असेल, तुमचा विनस असेल, 5 नंबरचा भाग असेल, असे अनेक ठिकाणातून या ठिकाणी लोक मूर्ती विसर्जनासाठी येत आहेत। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की तुम्ही जर बघितलं तर आमच्या इथे पाणी स्वच्छ असतं। पाण्यामध्ये आम्ही म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेसाठी आम्ही बिलकुल हे नाही करत, काटकसर करत नाही। त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचं पाणी आणि जलशुद्धीकरण करून त्या ठिकाणी आम्ही लोकांची श्रद्धा या ठिकाणी पूर्ण व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे। आपण जर बघितलं तर 1.5 दिवसाचा गणपती होता, त्या ठिकाणी जवळपास 150 ते 200 मूर्त्या आल्या। त्याच्यानंतर तिसरा दिवस होता 2.5 दिवसाचे, त्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80 मूर्त्या आल्या आणि आज जवळजवळ 200 क्रॉस होत आहेत, म्हणजे जवळपास मला वाटतं 450च्या आसपासमध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे। परंतु मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करेन की या ठिकाणी एक सुंदर एक चांगला कृत्रिम तलाव या ठिकाणी तयार केला आहे। या कृत्रिम तलावाची तुम्ही पाहणी करा आणि तुम्ही तुमच्या बाप्पांचं जे मनोभावक विसर्जन आहे त्या ठिकाणी ते करावे यासाठी मी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।